नमस्ते. आज आपण वाईट डिस्चार्ज योनी मार्गातला स्त्राव त्याच्याबद्दल बोलूया. योनी मार्गातनं प्रत्येक स्त्रीला किंवा मुलीला थोडा स्त्राव होतोच. त्याचं उदाहरण देईन की जसं आपल्याला तोंड ओलं राहतं आपल्या थुंकीमुळे, म्हणजे सलाइवा म्हणतो आपण त्याला, त्याचप्रमाणे निसर्गानेच योनी मार्ग ओला राहावा म्हणून एक नॉर्मल वजायनल डिस्चार्ज असतो प्रत्येक स्त्रीला, आणि तो नेहमी पिरियड येण्याच्या आधी किंवा पिरियडच्या नंतर थोडा वाढतो. पण त्याच्याने काही त्रास मुलींना होत नाही. लोकांना असं गैरसमज आहे की त्याच्याने अशक्तपणा वगैरे येतो किंवा बॅक पेन होतो. तसं काही सहसा होत नाही. तो नॉर्मल डिस्चार्ज म्हणजे असं स्टिकी डिस्चार्ज असतो, पण पांढरा असतो. त्याला काही बॅड स्मेल वगैरे येत नाही. तसं तुम्ही त्याला डिफरन्शिएट करू शकता. पण तेच डिस्चार्ज स्त्राव ॲबनॉर्मल केव्हा म्हटलं जातं, जेव्हा ते एकदम थिक असतं, त्याला एक स्मेल यायला लागतो. कधी कधी तो असं ग्रीनिश येलो कलरचा यायला लागतो, आणि ते म्हणजे मग इन्फेक्शनमुळे असतं. तसं काही झालं तर गायनेकॉलॉजिस्टला अप्रोच करावं, आणि आम्ही मग चेकअप करून ठरवतो की हा कुठल्या टाईपचा इन्फेक्शन आहे. कधी कधी फंगल इन्फेक्शन असतं, कधी कधी बॅक्टेरिया जंतू जे असतात त्यातलं इन्फेक्शन असतं. ते बघून आम्हाला समजतं आणि त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट करतो. कधी कधी काही मोठ्या आजारांमुळे सुद्धा असा स्त्राव येऊ शकतो. ते आपले गायनेकॉलॉजिस्ट चेक करून पुढचं सांगू शकतात.